पण 2004 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री झाला असता तर आज सलग या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेवरती असता याच्यात माझ्या मनामध्ये ती मात्र शंकाच आहे. 7 वाजता मला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की मी आज राजीनामा देणार आहे. का देणार आहे का नाही त्याच्याबद्दलचं विश्लेषण सांगितलं. कारण त्यावेळेला दादांचा प्रेसचा संवाद खूप काय व्हायचा नाही. पण दादांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि दादांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देवगिरीवरती त्या ठिकाणी गेले. 2004, 2009, 2004ला तर प्रफुल्लभाई आमच्या सर्वांचं शल्य आहे. सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या. सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्याच्या नंतर ज्यावेळेला 2 राजकीय पक्षाची आघाडी होते, 2 राजकीय पक्षाची युती ज्यावेळेला होते त्याला स्पष्टपणाने अलिखित ठरलेलं असतं ज्याच्या जागा जास्ती त्याचा मुख्यमंत्री. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्थापना झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री होण्याची पहिल्या प्रथम सुवर्ण संधी त्या कालावधीमध्ये आली होती. का गेली, का घालवली, कशामुळे गेली याच्या तपशिलामध्ये मी जाऊ इच्छित नाही. पण 2004 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री झाला असता तर आज सलग या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेवरती असता याच्यात माझ्या मनामध्ये ती मात्र शंकाच आहे. मग दादा तुम्ही मुख्यमंत्री झालात असता म्हणून भय निर्माण झालं की काय मला कळू शकत. तुम्ही त्यावेळेला दिल्लीमध्ये होतात, तुम्हाला काहीतरी स्पष्टीकरण याचं महाराष्ट्राच्या जनतेला द्यावंच लागेल आणि तुम्ही द्यावं अशी आग्रही माझी तुम्हाला विनंती. राजकारणामध्ये ज्यावेळेला अशा पैसे 7 पडसाद उमटत राहतात, क्रियाप्रतिक्रिया उमटत राहते, टीका टिप्पणी जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न केला जातो, त्याला स्पष्ट नेमकं काय घडलं याची सांगण्याची वेळ जर का आली तर ती सांगण्याची स्पष्टता आपल्याला त्या ठिकाणी ठेवण्याची आवश्यकता आहे. 2004, 2009 आघाडीचं सरकार, मी सतत अजितदादा म्हणत आलो, आपल्याला माहिती आहे की विलासराव कोएलिशन गव्हर्नमेंटचे सर्वाधिक उत्तम मुख्यमंत्री. आघाडीचं सरकार कसं चालवायचं उत्तम पद्धतीने, जसं पवार साहेबांनी पुलोचं सरकार चालवलं तसं विलासरावांनी लोकशाही आघाडीचं सरकार चालवलं, अतिशय उत्तम पद्धतीने चालवलं. सुशीलकुमार शिंदे साहेबांनी चालवलं, अशोक चव्हाण यांनी सुद्धा आघाडीचं सरकार व्यवस्थितरित्या चालवलं. परंतु काल परवाच वक्तव्य झालं, पृथ्वीराज चव्हाण 2010 सालामध्ये आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळे बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्याही बाबतीमध्ये मी बोलेनच. याचं कारण असं की तिथूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं बलस्थान जाणीवपूर्वक कमकुवत कसं होईल, टीकेला कसं सामोरं जावं लागेल, याच गोष्टीचा प्रयत्न त्या कालावधीमध्ये झाला. मी परवा म्हटलं त्याच्यावरती त्यांनी उत्तर एवढंच दिलं की माझं स्टेटमेंट बालिशपणाचं आहे. माझं स्टेटमेंट बालिशपणाचं नाही, माहितीवरती त्या कालावधीमध्ये आलेल्या अनुभवावरती आधारित असलेलं ते स्टेटमेंट. मला आठवतं दादा, टीकेचे प्रहार तुमच्यावरती सुरू झाले, टाइम्स ऑफ इंडियातून तुमच्यावरती लेखणी फार चालवली गेली. त्यावेळेला खरं आपल्या पक्षांनी दादांची बाजू मांडायला पाहिजे होती. का मांडली नाही प्रफुल्लभाई, तुम्हाला सांगावं लागेल. एक दिवस मुद्दाम म्हणून सांगतो, एक दिवस रायगड जिल्ह्यामध्ये पोलीस मुख्यालयाचं भूमिपूजन होतं. त्यावेळेचे गृहमंत्री स्वर्गीय आर. पाटील साहेब भूमिपूजनाला येणार होते. मी पालकमंत्री होतो. म्हणून 8 वाजता आम्ही दोघेजण मुंबईवरून निघणार होतो. सकाळी 7 वाजता दादाने मला बोलवलं. मी आज पहिल्यांदा सांगतोय, आतापर्यंत मी कोणाला बोललो नाही. 7 वाजता मला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की मी आज राजीनामा देणार आहे. का देणार आहे का नाही त्याच्याबद्दलचं विश्लेषण सांगितलं. पण मी त्यांना सांगितलं की दादा, मी तुमच्या पायापेक्षा वयाने मोठा आहे, पण मी तुमच्या पायाला हात लावतो, तुम्ही राजीनामा एकटे नका देऊ, तुम्ही किमान केंद्रीय नेतृत्वाच्या कानावरती घालून राजीनामा द्यावा अशी मी त्यांना विनंती केली. तो निर्णय त्यांच्या आणि माझ्याखेरीज प्रफुल्लभाई कोणाला माहीत नव्हता. मी अलिबागला आर. पाटील साहेबांच्या सोबत गेलो. मी आलो मंत्रालयामध्ये, सगळे मंत्री आपापल्या दालनामध्ये होते आणि दादांनी प्रेस कॉन्फरन्स बोलवली. त्यावेळेला हालचाल झाली सचिवालयात, मंत्रालयात, की अजितदादांची प्रेस कॉन्फरन्स का होते आहे. कारण त्यावेळेला दादांचा प्रेसचा संवाद खूप काय व्हायचा नाही. पण दादांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि दादांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देवगिरीवरती त्या ठिकाणी गेले. काय काय झालं, काय काय नाही त्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये ते सगळं झालंच.